आज 12 जून स्वर्गवासी प्राचार्य डॉक्टर किसन पाटील सरांची आज जयंती म्हणजे जन्मदिवस आणि जन्मदिवसाच्या अनुषंगानं औचित्यानं आपण दोन महत्त्वपूर्ण कार्यक्रम जे आहेत ते कार्यक्रम घेतो आहोत। आज हा ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम आणि आजच आपण प्राचार्य डॉक्टर किसन पाटील सर वाङ्मय पुरस्कारांची घोषणा देखील आपण वर्तमानपत्रांच्या आधारे आपण केलेली आहे। सरांचं नुकतंच म्हणजे 2 मार्च 2021 रोजी अल्पशा आजारानं निधन झालं आणि खानदेशातील नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातील साहित्यिक, समीक्षक, संशोधक, अभ्यासक हे काळाच्या पडद्याआड गेले। साहित्यिक परंपरा किंवा कार्य सरांनी अतिशय जिद्दीनं आणि तळमळीनं तडीस नेलेलं आपणा सर्वांना माहीत आहे। महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर कार्याध्यक्ष देखील होते आणि आपल्या काळामध्ये या साहित्य परिषदेच्या माध्यमातून अत्यंत चांगली साहित्याची परंपरा रुजूवात करण्याचं खानदेशामध्ये मोठं काम आदरणीय किसन पाटील सरांनी केलं आपल्याला सर्वांना ठाऊक आहे। आणि म्हणूनच सरांच्या स्मृती जागाव्यात आणि त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी आपण या कार्यक्रमांची घोषणा सर्व किसन पाटील सरांचे PhD विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांनी मिळून अशा पद्धतीने आपण काहीतरी करूयात सरांच्या स्मृती जागवण्यासाठी अशा पद्धतीने ठरवलं। त्या दृष्टिकोनातून आज 12 जून रोजी ऑनलाईन व्याख्यान आणि या ऑनलाईन व्याख्यानाला समाजवादी विचारवंत आणि परखड पत्रकार प्राध्यापक जयदेव डोळे सर यांचं आपण व्याख्यान जे आहे ते व्याख्यान आयोजित केलेलं आहे। सर पण देखील जॉईन आहेत। सर आज वर्तमान परिस्थितीत विचारवंतांच्या भूमिका, चिंता आणि चिंतन या विषयावर आपली मांडणी जी आहे ती मांडणी करणार आहे। पद्धतीचा हा विषय आजच्या काळाला धरून आहे। त्या अनुषंगाने आपण संपूर्ण 1 तासभर सरांच्या वैचारिक मेजवानीचा आपण आस्वाद घेणार आहोत। त्या अगोदर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी प्राचार्य डॉक्टर वासुदेव वले सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। प्राचार्य डॉक्टर वासुदेव वले। सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव शाखा आणि प्राचार्य डॉक्टर किसन पाटील ज्ञान परंपरा यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित प्राचार्य डॉक्टर किसन पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने, जयंतीच्या निमित्ताने माननीय प्राध्यापक जयदेवजी डोळे यांच्या वर्तमान परिस्थितीत विचारवंतांची भूमिका, चिंता आणि चिंतन या ऑनलाईन कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव शाखेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यवाह, सर्व सन्माननीय सदस्य, तसेच प्राचार्य डॉक्टर किसन पाटील ज्ञान परंपरेतील PhD MPhil चे सर्व विद्यार्थी, साहित्यिक, रसिक, अभ्यासक बंधू भगिनींचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो। मित्रहो, 12 जून हा दिवस म्हणजे प्राचार्य डॉक्टर किसन पाटील यांचा जन्मदिवस असल्याने आम्ही या दिवशी सरांकडे सर्व MPhil PhD चे विद्यार्थी आपापल्या परीने सरांकडे जाऊन सरांना शुभेच्छा देत होतो। त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळत असे आणि आमच्यासाठी हे मार्गदर्शन, हे आशीर्वाद आमच्यासाठी एक पर्वणीच होते। आदरणीय प्राचार्य डॉक्टर किसन पाटील सर आपल्यातून दिनांक 2 मार्च 2021 रोजी निघून गेले, म्हणून त्यांची आठवण आमच्या हृदयात, स्मरणात कायम राहावी यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव शाखा आणि प्राचार्य डॉक्टर किसन पाटील ज्ञान परंपरेतील सर्व विद्यार्थी मिळून आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचं ठरवलं। प्राचार्य डॉक्टर किसन पाटील हे लोकसाहित्याचे अभ्यासक, समीक्षक, ज्येष्ठ विचारवंत होते, म्हणून आम्ही त्यांच्या नावाने राज्यस्तरीय आणि खानदेशस्तरीय वाङ्मयीन पुरस्कारांची योजना आखली आणि ते पुरस्कार काल महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव शाखेचे कार्याध्यक्ष डॉक्टर सत्यजित साळवे आणि अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शिरीष पाटील यांनी ते जाहीर केले। आज वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या बातम्या यावर्षी त्यासाठी कमी कालावधीतही आम्हाला भरभरून असा प्रतिसाद प्रवेशिकांसाठी मिळाला। या वर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार जो आहे तो ब्रँड फॅक्टरी मनोहर सोनवणे यांच्या कथासंग्रहाला मिळालेला आहे। ₹11,000 रोख आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। तसंच डॉक्टर युवराज पवार यांच्या शिकार या कथासंग्रहाला खानदेश स्तरीय
वाङ्मयीन पुरस्कार मिळालेला आहे. त्या पुरस्काराला रुपये 5,000 रोख आणि सन्मान चिन्ह देण्यात येऊन पुढील काळामध्ये गौरवण्यात येणार आहे. प्राचार्य डॉक्टर किसन पाटील यांनी खानदेशातील साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे. तसंच जळगाव जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यामध्ये साहित्यिक वातावरण तयार करण्याचं काम सरांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणून यासारख्या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव तसंच महाराष्ट्र साहित्य परिषद पाचोरा ह्या शाखा करणार आहेत किंवा करतच असतात. परत एकदा सर्वांचं स्वागत करतो व माननीय प्राचार्य डॉक्टर किसन पाटील यांच्या जयंती दिनी आयोजित प्राध्यापक जयदेवजी डोळे यांचे वर्तमान परिस्थितीत विचारवंतांची भूमिका, चिंता आणि चिंतन या वैचारिक मेजवानीचा आपण आस्वाद घेऊया आणि या निमित्ताने प्राचार्य डॉक्टर किसन पाटील यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आदरणीय जयदेवजी डोळे सरांचं आज आपण व्याख्यान जे आहे ऑनलाईन ते घेतो आहोत. ज्वलंत विषयावर आपण हे व्याख्यान ऐकणार आहोत. वर्तमान परिस्थितीत विचारवंतांची भूमिका, चिंता आणि चिंतन हा अत्यंत महत्वाचा विषय जो आहे त्या महत्वाच्या विषयावर सर आपली मांडणी करणार आहेत, भाष्य करणार आहेत. सरांचं भाष्य सुरू करण्या अगोदर त्यांचा परिचय करून देतो आणि शब्द सुमनांनी प्राध्यापक जयदेवजी डोळे सरांचं या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी सरांचा थोडक्यात परिचय मी सरांना मागितला पण सर काही देत नव्हते. त्यावेळेस मग मी मात्र आपल्या विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील सर यांच्याशी बोललो आणि मग सुनील पाटील सरांनी मला चांगल्यापैकी सरांचा परिचय जो आहे तो त्या ठिकाणी मला लिहून पाठवला. प्राध्यापक जयदेव डोळे सर सध्या औरंगाबादला राहतात. प्राध्यापक जयदेव डोळे हे मराठीतील वैचारिक लिखाण करणारे समाजवादी विचारसरणीचे लेखक आहेत. 1 मे 1998 ते 16 ऑक्टोबर 1998 साधना साप्ताहिकाचे सर संपादक राहिलेले आहेत. औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून सर सेवानिवृत्त झालेले आहेत. विविध वृत्तपत्रातून सातत्यानं लेखन असेल किंवा स्तंभ लेखन असेल ते आपण वाचत असतो. पुणे व औरंगाबाद विद्यापीठातून जवळपास 18 वर्ष सरांनी पत्रकारिता केलेली आपणास माहिती आहे. विद्यापीठांमध्ये एकूण 20 वर्षांचा अध्यापन आहे. अत्यंत महत्वाचे बहुमान जे आहे, सन्मान जे आहे ते सरांच्या साहित्य कृतीला आणि त्यांच्या कार्याला मिळालेले आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचा 2014 साली नरहर पुरंदरकर वाङ्मय पुरस्कार विरुद्ध या त्यांच्या महत्वाच्या ग्रंथास मिळालेला आहे. लोकसाहित्यिक भास्कर जाधव यांच्या नावाचा कॉम्रेड स्मृती पुरस्काराने सरांना सन्मानित देखील केलेला आहे. सरांची जवळपास 9 पुस्तकं जी आहेत, ग्रंथसंपदा जी आहे ती आहे. त्या ग्रंथसंपदेमध्ये अ लिव्हिंग फेथ हा अनुवादित ग्रंथ आहे. याचे मूळ लेखक असगर अली इंजिनियर आहेत. त्यांचा अनुवाद सरांनी केलेला आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राभर ज्या पुस्तकावर चर्चा झुडून आल्या ते पुस्तक म्हणजे RSS. 2018 साली सरांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. खबर हा ग्रंथ लिहिलेला आहे. जॉर्ज नेता, साथी आणि मित्र हा देखील ग्रंथ सरांचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्राध्यापक वर्गासाठी प्राध्यापक लिमिटेड नावाचं जे स्वकथन आहे, अनुभव कथन आहे, हे तर प्राध्यापक मंडळींमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड चर्चेला जाणार प्राध्यापक लिमिटेड हे ग्रंथ जो आहे तो ग्रंथ देखील सरांचा आहे. लालू प्रसाद यादव, संकर्षण यादव या हिंदी लेखकाच्या पुस्तकाचा अनुवाद सरांनी केलेला आहे. विरुद्ध हा ग्रंथ आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर भाष्य करणारा ग्रंथ आहे. त्यानंतर समाचार नावाचा ग्रंथ आहे जो प्रसार माध्यमांची झाडाझडती घेणारा ग्रंथ आहे. आणि एक ललित गद्य ग्रंथ आहे तो म्हणजे हाल आहे. अशा पद्धतीनं 9 ग्रंथांचं लेखन सरांनी केलंय. सन्मान आणि पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये एक परखड पत्रकार म्हणून आणि समाजवादी विचारवंत नावलौकिक आहे, आपणास माहीत आहे. मी आपला जास्त वेळ न घेता आदरणीय जयदेवजी डोळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीला सुरुवात करावी. वर्तमान परिस्थितीत विचारवंतांच्या भूमिका, चिंता आणि चिंतन हा विषय आपण सरांना सांगितला आहे आणि सर अतिशय कठोर आणि परखड असं भाष्य जे आहे ते आपल्या समोर ठेवणार आहेत. विनंती करतो आदरणीय डोळे सरांना की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. नमस्कार मित्र. प्राचार्य किसनराव पाटील ज्ञान परंपरा हा एक चांगला उपक्रम
तुम्ही सर्व त्यांच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. आपल्या एखाद्या गुरुच्या प्रती आदर व्यक्त करायचा असेल तर गौरव ग्रंथ काढायची परंपरा आपल्या महाराष्ट्रात रुजली आहे. चांगले प्राध्यापक सोडल्याला तर त्याला काही अपवाद नाही, पण बरीच वर्ष प्राध्यापकी करूनही काही पुस्तक नावावर नाही, लेख नावावर नाही, व्याख्यान नावावर नाही, त्यांचेही गौरव ग्रंथ निघू लागले. त्यामुळे प्राध्यापक ही एक व्यावसायिक जमात खूपच बदनाम झाली. पण तुम्ही सर्वांनी प्राचार्य पाटील सरांचं असं स्मरण ठेवताय ही अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे. गेल्या 1.5 वर्षांपासून ही ज्ञान परंपरा म्हणा किंवा विचार परंपरा अगदीच खंडित झाली आहे. त्याला आपल्या कोणाचाच इलाज नाहीये. पण तरी ऑनलाईन माध्यमातून हे आपण करतो आहोत, हे अजून चांगलं. ज्या 2 साहित्यिकांना पुरस्कार मिळाले, सोनवणे आणि पवार, त्यांचंही अभिनंदन. आणि प्राचार्य पाटील सरांच्या स्मृतीला वंदन करून मी माझं व्याख्यान सुरू करतो. आजचा विषय सत्यजितनं मला विचारवंतांची जी काय सध्याची भूमिका असते त्यावर चिंता आणि चिंतन करायला उद्युक्त केलेलं आहे. आता महाराष्ट्रापुरतं बघायचं झालं तर आपल्याकडे विचारवंत असं सोशल रिकॉग्निशनच नाहीये. म्हणजे मी विचारवंत आहे असं कोणी सांगत नाही, किंवा एखाद्या घराकडे बोट राहून इथे विचारवंत राहतो बरं का, असं कोणी सांगण्यासारखी परिस्थितीच नाहीये. कारण तत्वज्ञ म्हणा किंवा विचारवंत म्हणा, यातून पोट भरण्यासारखं काही मिळत नाही. त्यामुळे ते व्यवसायच नाहीयेत किंवा ती एक सोशल रिकॉग्निशन आहे असं आपण मानतच नाही, किंबहुना समाजच मानत नाही. त्यामुळं प्राध्यापक किंवा शिक्षक किंवा शास्त्रज्ञ, डॉक्टर, वकील, पत्रकार, साहित्यिक, लेखक या लोकांना साधारणपणे विचारवंत असं म्हटलं जातं. आपल्या देशाचा इतिहास जर बघितला तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये जेवढे कार्यकर्ते होते ते सगळे विचारवंत या चौकटीत बंद करता येतील इतके चांगले होते. अगदी योगी अरविंद घोष यांच्यापासून ते जवाहरलाल नेहरू, सुभाषबाबू, गांधीजी, हे राजकीय स्वातंत्र्यासाठी लढणारे सगळे नेते विचारवंत. आणि राजकीय स्वातंत्र्यानंतर जे काही सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं आहे त्याच्याबद्दल विचार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढी थोर परंपरा आपल्या देशाला लाभलेली आहे. त्यामुळे विचारवंत हा गेल्या शतकातला कोणीतरी एक असा अजब माणूस होता की ज्यानं विचारही करून ठेवला, तत्वज्ञानही मांडून ठेवलं आणि प्रत्यक्ष कृती पण केली. अशा 2-3 गोष्टी ज्यानं करून दाखवल्या ती व्यक्ती म्हणजे विचारवंत. आणि त्याची ढळढळीत मोठी उदाहरणं आपण बघितली. या शतकामध्ये मात्र आपल्याला असं बोट दाखवण्या इतकं व्यक्तिमत्व कुठे दिसत नाही. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये जी नावं घेतली ती आहेतच, पण महाराष्ट्रामध्ये संत परंपरेचा म्हणा किंवा समाज सुधारकांचा म्हणा, एक मोठा प्रभाव आपल्या महाराष्ट्र समाजावर पडला. अगदी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर हे विद्वान या श्रेणीमध्ये गणले जायचे. त्यांना 9 भाषा यायच्या, ते पुस्तकांचं संपादन करायचे, लेखक होते, संपादक तर होते, आणि शिक्षण खात्यामध्ये नोकरी पण करत होते इंग्रजांच्या. बाळशास्त्री जांभेकरांपासून लोकहितवादी ज्योतिराव फुले, आणि मग पुढे आगरकर, टिळक, आणि मग आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, अशी एक मोठी परंपरा आपल्याला लाभली. त्याच्यातल्या प्रत्येकानं काही ना काहीतरी कार्य करून दाखवलं. लिखाण तर केलं. त्यातले काही प्राध्यापकही होते. खुद्द डॉक्टर आंबेडकर
प्राध्यापक होते. अशा काही मोठ्या लोकांची नावं आपल्या समोर असताना आज विचारवंत कोणाला म्हणावं, आज विचारवंताची अवस्था काय आहे, याचा आपण थोडासा आढावा घेतला तर परिस्थिती खूपच चिंताक्रांत करणारी अशीच आहे. महाराष्ट्राला स्थापनेपासूनच एक चांगली परंपरा लाभली. म्हणजे लक्ष्मण शास्त्री जोशी, त्यांना तर्कतीर्थ अशी उपाधी होती. मेघश्याम पुंडलिक रेगे, प्राध्यापक गंबा सरदार, राम बापट, नंतर आता जे हयात आहेत त्याच्यात रावसाहेब कसबे, दिवंगत झालेले विदर्भातले डॉक्टर भास्कर भोळे, नंतर वसंत पळशीकर, असे अनेक आहेत की ज्यांना विचारवंत म्हणता येतं. त्यांनी लिखाण वाचन तर केलंच, पण सामाजिक कार्यामध्येही भाग घेतला. आता सामाजिक कार्यात भाग घेणं म्हणजे काय, तर उघड आहे की तुम्ही कोणत्या तरी एका गटाची, पक्षाची बाजू घ्यायची आणि त्याचा प्रतिनिधित्वासारखा आपला स्वतःचा तिथे समोर आपली बाजू मांडत राहायची. त्यामुळे या आपल्या महाराष्ट्राला देशामध्ये मान मिळतो तो विचारवंतांची मोठी परंपरा, त्याचबरोबर कृतिशील विचारवंतांचं एक मोठं कार्य. त्यामुळे आपल्याला विचारवंत म्हटलं की एक प्रकारचं दडपण येतं. दडपण येतं म्हणजे त्याचा अभ्यास, त्याचं लेखन, त्याची शैली, अशा अनेक गोष्टींचा दबाव आपल्यावर पडतो. म्हणून विचारवंत म्हटलं की दडपल्यासारखं होतं. पण गेल्या 20-21 वर्षांमध्ये विचारवंत या शब्दाची व्याख्या बदलली. संपादक, पत्रकार, वकील, डॉक्टर, लेखक या व्यक्तींना विचारवंत असं म्हटलं जाऊ लागलं. संपादक हा विचार करणारा असतो, पण तो विचारवंत नसतो, कारण त्याला अनेक गोष्टींवर रोजच मतं मांडावी लागतात. याचा अर्थ तो अभ्यास करून मतं मांडतो, पण तो सगळ्याच गोष्टींचा सर्वज्ञ नसतो. तो अभ्यासक असतो पण सर्वज्ञ नसतो. विचारवंत एका विषयाचा सर्वज्ञ असतो. सर्वज्ञ मी या अर्थानं म्हणतोय की त्याला सत्याची प्राप्ती झाली असं नाही, तर सत्याकडे जाण्याचा मार्ग त्याला सापडलाय आणि त्यावर त्याची अखंड वाटचाल सुरू आहे. त्या वाटचालीमध्ये त्याला अनेक परिश्रम पण पडत आहेत. म्हणून एखाद्या विषयातला तज्ज्ञ जरा तो अनुभवी असला पाहिजे, ज्येष्ठ असला पाहिजे, त्याला विचारवंत म्हणतात. तेवढंही भागत नाही. त्याला त्याच्या विषयामध्ये मान्यता आणि त्याचा दबदबा उत्पन्न झालेला असला पाहिजे. तेवढंही भागत नाही. तो नीतिमान असला पाहिजे. म्हणजे नैतिकतेचे सर्व काही निकष त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला जाणवले पाहिजे. आणि चौथा निकष असा की तो मानवाच्या मूलभूत अधिकारांबाबत जागरूक आणि लढवय्या असला पाहिजे. म्हणजे काय, तर जे जे उपेक्षित, वंचित आणि जुलूम सोसणारे सामाजिक घटक असतात त्यांच्या बाजूने तो उभा राहिला पाहिजे. आणि नुसताच उभा नाही राहिला पाहिजे, तर उभं राहून त्यांची बाजू मांडत असताना जो जो प्रतिकार त्याला सोसावा लागेल त्या प्रतिकाराची किंमतही त्याला चुकती करावी लागेल. तरच विचारवंत या श्रेणीमध्ये आपण त्याला मोजू. नाहीतर अनेक व्याख्यानमाला अगदी 5-25 हजार रुपये मानधन घेऊन गाजवणारे व्याख्याते महाराष्ट्रात भरपूर आहेत. ते कुठली व्याख्यानमाला भरपूर बिदागी देईल त्याचा शोध घेतच असतात. आणि मग असे जे धंदेवाईक व्याख्याते असतात त्यांना निष्कारण विचारवंत म्हटलं जातं. ओघवती भाषा असते, त्या विषयाचा अभ्यास असतो, मांडणीची शैली असते, प्रभावी वक्तृत्व असतं, नाव चांगलं झालेलं असतं आणि त्यांचं एक नेटवर्क असतं. त्यामुळे त्यांना या गावातून त्या गावामध्ये सारखं बोलावणं येत राहतं.
आणि मग पत्रकारांनाही पंचायत पडते की आता ह्या व्यक्तीला विशेषण कोणतं द्यावं, उपाधी कोणती द्यावी. भाषण करतोय म्हणजे तो विचार का मांडतोय, चला मग विचारवंत असं म्हणूया. तर असे काही धंदेवाईक व्याख्याते महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. त्यांना विचारवंत म्हणणं योग्य नाही, कारण ते घडीला एका घडीत एका विषयाची बाजू घेतात, दुसऱ्या गावामध्ये त्या विषयाच्या विरोधात बोलतात. त्यामुळे अशा माणसांना विचारवंत नाही म्हणू. संपादकाचंही तसंच, पत्रकारांचंही तसंच, साहित्यिक किंवा लेखक, कवी, शास्त्रज्ञ, वकील, डॉक्टर्स त्यांचंही तसंच. त्यामुळे विचारवंत ही व्यक्ती तशी दिसायला धुसर आहे, आपल्याला समोर दाखवायला कठीण आहे, पण ती व्यक्ती असली पाहिजे. जगातल्या सर्वच क्रांत्या आपण बघितल्या तर त्या विचारवंतांवाचून होऊ शकल्या नसत्या. इतकं त्या विचारवंतांचं मोठं कार्य आणि प्रेरणा त्या क्रांत्यांमागे आहे. पण प्रत्यक्ष ते विचारवंत त्या क्रांत्यांमध्ये होते का? काही होते, काही नाही. म्हणजे रुसो, हॉब्स, थॉमस पेन असे कितीतरी विचारवंत त्यांचे विचार मांडून वेगळे झाले आणि त्यांच्या हयातीनंतर कदाचित जगभर क्रांत्या झाल्या. सगळ्यात मोठा विचारवंत कार्ल मार्क्स. त्याच्या हयातीमध्ये अनेक देशांमध्ये कम्युनिझम स्थापन झाला होता आणि त्याच्या मृत्यूनंतर जवळपास 1/3 जगावर साम्यवादाचं राज्य स्थापन झालं होतं. जवळपास 100% देशांमध्ये साम्यवादी विचारसरणी रुजली होती. त्यामुळे मार्क्स जरी प्रत्यक्ष कार्यामध्ये अगदी थोडाच सहभागी झालेला असला तरी त्यानं मांडलेला विचार आणि त्याची विचारसरणी जगभर पसरली आहे. म्हणून आपल्या डोळ्यासमोर सर्वात थोर मोठा विचारवंत कोणता? तर कार्ल मार्क्स. त्याच्या उलट नीत्शे येतो, जो स्वकेंद्री होता, जो अभिजनवादी होता. त्याला एका अतिमानवाची किंवा अतिशक्ती असलेल्या मानवाची चाह होती आणि त्याच्याच विचारानं नाझिझम, फॅसिझम यांचा जन्म झाला. म्हणजे परस्पर विरोधी विचार तत्वज्ञान मानणारे असंख्य विचारवंत होऊन गेले. त्यांना अनुयायी पण लाभले. त्यांच्या विचारांचे पक्षही निघाले. नाझिझम आणि फॅसिझम यांची तर अतिशय लांछनास्पद अशी उदाहरण आहे. नाझींनी ज्यूंचा छळ केला, जवळपास 30 लक्ष ज्यू मारून टाकले आणि फॅसिझम मुसोलिनीला अशा प्रकारे वाढवायचा होता की तो जगच पादाक्रांत करायला निघाला होता. त्यामुळे आपल्या समोर विचारवंत परस्पर विरोधी तत्वज्ञानाचे आणि विचारांचे येतात. तरी सुद्धा साधारण मूलभूत मानवी अधिकारांचा विचार करणारे आणि मूलभूत मानवी अधिकारांवर अजिबात संकट न आणणारे जे विचार आहेत ते आपण आपले मानतो, जवळचे मानतो. म्हणून आपल्याला मार्क्स जवळचा, डॉक्टर राम मनोहर लोहिया जवळचे, जवाहरलाल नेहरू जवळचे, गांधीजी जवळचे आणि या जोडीनंच डॉक्टर आंबेडकर जवळचे. कारण या सर्वांनी मानवाच्या स्वातंत्र्याचा, जुलमापासून मुक्तीचा आणि जो अगदी शेवटचा तळागाळातला माणूस आहे त्याच्या दुःखाचा विचार केला, त्याच्या स्वातंत्र्याचा विचार केला. म्हणून या लोकांना विचारवंत असं म्हणतात. आता गंमत अशी आहे की विचारवंत असं म्हणणं बऱ्याच जणांना आवडत पण नाही. जे विचारवंत आपण ज्यांना म्हणतो ते स्वतःला विचारवंत मानत नाही. ते म्हणतात फार तर मला विचारक म्हणा किंवा एखाद्या तत्वज्ञानाचा प्रचारक म्हणा, मीमांसक म्हणा किंवा प्रबोधन करणारी व्यक्ती म्हणा. कारण प्रत्येक विचारवंत आपलं कार्य आधीच्या किंवा गेल्या 300-400 वर्षात झालेल्या विचारवंतांशी
तुलना करून मांडत असतो. आता रुसो, हॉब्स, पेन किंवा अनेक अर्थशास्त्रज्ञ, बाकीचे तत्वज्ञ, अगदी आपण गेल्या शतकातला सगळ्यात मोठा तत्वज्ञ बर्ट्रांड रसेल याचं नाव घेऊ. त्याच्याशी पडताळणी करायला गेलं तर पुरतच नाही, कारण युरोपीय देशामध्ये तत्वज्ञान आणि विचार हे प्रोफेशन्स आहेत. म्हणजे बर्ट्रांड रसेलला पुस्तकं लिहून, भाषणं करून पैसे मिळत असत. पण मी जसं उदाहरण दिलं धंदेवाईक व्याख्यात्यांसारखं, तर तसा तो धंदेवाईक व्याख्याता नव्हता. तो जागतिक पातळीवरचाच विद्वान होता. म्हणून आपण विद्वान आणि विचारवंत याच्यामध्ये घोळ करत असतो. विद्वान आपल्यापैकी बरेच असतात, विशेषतः ज्यांनी PhD केलेली आहे त्यांना आपोआपच विद्वान हे बिरुद मिळतच, कारण त्याच्यात त्यांनी काही वर्ष अभ्यास केलेला असतो, एक मेथोडॉलॉजी पाळलेली असते, संदर्भ घेतलेले असतात, मार्गदर्शन मिळवलेलं असतं. त्यामुळे विद्वत्ता अशी रूढ होतेच. पण विद्वत्ता ही अभिव्यक्त व्हायला पाहिजे. बऱ्याच व्यक्ती विद्वान असतात पण अभिव्यक्त होत नसतात, त्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये उतरत नसतात. अशा विद्वत्तेला काही अर्थ नसतो. म्हणून विद्वत्ता आणि सार्वजनिकता याचं फार अभेद्य नातं आहे. म्हणजे आपण आगरकरांचं उदाहरण घेऊ किंवा लोकहितवादींचं उदाहरण घेऊ किंवा फार झालं तर विठ्ठल रामजी शिंदेचं उदाहरण घेऊ. त्यांनी गेल्या शतकामध्ये जे विचार मांडले ते विचार आपल्या कृतीत आणून दाखवले. ज्योतिराव आणि सावित्रीबाईंना तर विचार मांडणीबद्दल आणि कृती केल्याबद्दल जवळपास बहिष्काराला तोंड द्यावं लागलं, अत्यंत वाईट अशा निंदेला तोंड द्यावं लागलं. त्यामुळे एवढी मोठी उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्याचं कारण त्यांना जो विचार पटला होता तो त्यांनी समाजामध्ये रुजवण्याची धडपड केली. त्यासाठी जो प्रतिकार होईल तो सहन करण्याची त्यांची क्षमता होती, तयारी होती. म्हणून विद्वत्ता आणि सार्वजनिकता या गोष्टीमध्ये मी म्हणालो तसं अभिन्न नातं आहे. म्हणजेच पब्लिक इंटेलेक्च्युअल असं त्याला आजकाल म्हणतात. विचारवंत या व्यक्तीला आपण इंटेलेक्च्युअल जर म्हणालो तर कदाचित आज आपला जो विषय आहे त्या विषयाचा जो काही आशय आहे त्या आशयाचं जरा चित्र आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट होईल. इंटेलिजन्सिया जगभरच असतो, किंबहुना विचार करण्याची शक्ती प्रत्येक माणसामध्ये असतो. निर्बुद्ध असं कोणीच नसतं. मेंदू आणि बुद्धी, विचार आणि विचार प्रक्रिया प्रत्येक माणसाला असते. काहींची क्षमता वेगळी असते, काहींना ती प्रक्रिया माहीत नसते, आणि आपल्यासारख्या प्राध्यापकांना जे तंत्र माहीत झालेलं असतं ते तंत्र अनेकांना माहीत नसतं. म्हणून बुद्धी असून विचार असून ते फारसे अभिव्यक्त होत नाहीत. म्हणून विद्वान हा अभिव्यक्त होणारा असेल तर त्याला पब्लिक इंटेलेक्च्युअल असं एक बिरुद आहे. अमेरिकेत अथवा युरोपामध्ये पब्लिक इंटेलेक्च्युअल या नावानं वावरणारे असंख्य लोक आहेत आणि त्यांचा समाजामध्ये फार मान सन्मान केला जातो. आज घडीला नोम चॉम्स्की नावाचे एक अमेरिकन विचारवंत आहेत. त्यांना जगभरच अतिशय मान दिला जातो. ते आता 90च्या जवळ आलेले आहेत. MIT विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक आहेत. 90 वर्षांचे असूनही ते मार्गदर्शन करतात, व्याख्यानं देतात, लेख लिहितात, पुस्तकं लिहितात, मुलाखती देतात. आणि ह्या त्यांच्या सर्व उपक्रमाचा आशय विषय गरीब माणसाचा, उपेक्षित वंचित माणसाचा कैवार हाच आहे. ते समाजवादी नाहीत, ते अराजकवादी आहेत. म्हणजे याला इंग्रजीमध्ये अनार्किस्ट म्हणतात, त्या विचारांचे ते आहेत. पण तरी सुद्धा
त्यांच्या विचारांची दखल अमेरिकेत तर घेतली जातेच, पण जगभर घेतली जाते. त्याचं कारण त्यांनी आपली विचार प्रक्रिया आणि विचार विश्व एखाद्या अभ्यासापुरतं विषयापुरतं मर्यादित न ठेवता त्यांनी ते सार्वजनिक केलं. त्यांनी सामान्य माणसाचे दुःख अन्याय यावर भाष्य करून त्याची बाजू जगाला सांगण्याचं काम केलं. म्हणून पब्लिक इंटेलेक्च्युअल हा एक व्यवसाय पाश्चात्य देशांमध्ये आहे. भारतामध्ये तो आहे का? भारतामध्ये फार झालं तर रामचंद्र गुहा यांचं नाव घेता येईल, जे लेखन करतात, संशोधन करतात, कुठे कुठे व्याख्यानं द्यायला जातात, पण प्रामुख्याने त्यांची उपजीविका लेखन, वाचन, चिंतन, मनन यावर आहे. आणि त्यांची पुस्तकं बऱ्यापैकी खपतात, ती दिशा दिग्दर्शन करणारी असतात. रोमिला थापर म्हणून इतिहासाच्या प्राध्यापिका आहेत, त्याही आता 90च्या जवळ आहेत, दिल्लीत राहतात, पण त्यांचं विचार, त्यांचं चिंतन आजही अनेकांना मार्गदर्शक म्हणून ठरतं. रावसाहेब कसबे आज महाराष्ट्रामध्ये तेच कार्य करत आहेत. तर अशा काही व्यक्ती ज्या पब्लिक इंटेलेक्च्युअल म्हणून नावारूपाला आल्या आहेत, त्या पब्लिक इंटेलेक्च्युअलच्या जवळ प्राध्यापक ही व्यक्ती असते. आज आपल्या श्रोत्यांमध्ये आणि वक्त्यांमध्ये बहुतांश प्राध्यापकच आहेत. प्राध्यापकांनाच पब्लिक इंटेलेक्च्युअल होण्याची संधी असते. त्याचं कारण त्यांना विचार करण्याची आणि विचार व्यक्त करण्याची एक शैली सापडलेली असते, एक तंत्र सापडलेलं असतं, किंबहुना त्यांचा तो व्यवसायच असतो. एक तास बोलणं त्यांना अजिबात जड जात नाही. सभोवती विद्यार्थी असतात, तरुण पिढी असते, त्यामुळे त्या तरुण पिढीला साजेसं, त्या तरुण पिढीला रुचेल पचेल अशा शैलीमध्ये, भाषेमध्ये मांडणी करत राहणं त्यांना जमतं. म्हणून पब्लिक इंटेलेक्च्युअल हे विरोध प्राध्यापकांना जास्त शोभतं. पत्रकार, शास्त्रज्ञ, वकील, डॉक्टर असे कितीतरी लोक आजकाल त्यांच्या त्यांच्या छंदाप्रमाणे लिखाण वाचन करत असतात. त्यांचा विशिष्ट त्यांच्या विषयापुरता अभ्यास असतो. त्यांनाही आपण पब्लिक इंटेलेक्च्युअल म्हणू शकू, कारण समाजामधल्या काही वाईट गोष्टींवर ते भाष्य करतात आणि समाजाला त्या वाईट गोष्टींपासून मुक्त करण्याची प्रेरणा देतात. जे कोणी जुलमी असतील, अत्याचारी असतील, शोषक असतील, त्यांच्यावर ते हल्ले करायला मागे पुढे पाहत नाही. म्हणून महाराष्ट्रात पब्लिक इंटेलेक्च्युअल हे आपण म्हणू शकतो. इंटेलिजेन्शिया आणि इंटेलेक्च्युअल या दोन भिन्न गोष्टी आहेत. इंटेलिजेन्शिया आपण आहोतच, कारण आपण इंटेलेक्टशी संबंधित व्यवसायामध्ये आहोत. जे शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, शास्त्रज्ञ असतील, किंवा अगदी संगीतकार जरी घेतले तरी सुद्धा त्यांचा इंटेलेक्टशी संबंध असतो. म्हणून आज जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये पब्लिक इंटेलेक्च्युअलचं महत्व आहेच, आणि आपल्यासारख्या राज्याच्या परंपरेमध्ये ते फार ठळक आहे. आता गंमत अशी आहे की सध्याचं जे काही सत्ताधारी वर्तुळ आहे, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ते मी जी काही नावं घेतली किंवा मी जी काही पाश्चात्य परंपरा सांगितली ती जुमानत नाही. त्यांना विचारवंत म्हणजे प्राचीन काळातले किंवा अगदी जुन्या इतिहासांमधले वाटतात. माझ्याकडे एक पुस्तक आहे, ते साहित्य अकादमीनंच काढलेलं आहे. त्याच्यामध्ये इंडियाज इंटेलेक्च्युअल ट्रॅडिशन्स असं त्या पुस्तकाचं नाव आहे. आता इंडियाज इंटेलेक्च्युअल ट्रॅडिशन मध्ये कोण असणार आहे? ते पुस्तक वाचल्यावर कळतं की त्याच्यामध्ये फक्त ब्राह्मणच आहेत.
कोणते ब्राह्मण? ज्यांना संस्कृत भाषा येत होती ते ब्राह्मण. संस्कृत भाषेमध्ये व्याकरण, छंदशास्त्र, न्यायशास्त्र यामध्ये जे प्रवीण होते ते संस्कृत पंडित म्हणजे भारताची इंटेलेक्च्युअल परंपरा असं हे पुस्तक सांगतं. हे पुस्तक सांगतं ह्याचा अर्थ आत्ताचे जे राज्यकर्ते आहेत त्यांची ही तीच परंपरा आहे. या पुस्तकामध्ये चार्वाकाचा उल्लेख नाही किंवा जे थोडेसे विपरीत विचार मांडत होते त्यांचा उल्लेख नाही. न्यायशास्त्र, व्याकरण, ज्योतिष्य म्हणजे हस्त कुंडली वगैरे नाही, तर खगोलशास्त्राशी संबंधित भाषाशास्त्र, अलंकार, तर्क या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. आता एवढीच परंपरा आहे का? आणि ही परंपरा किती संकुचित आणि अरुंद आहे हे त्यांच्या लक्षात नाही आलं का? जो आपला विचार आहे की संस्कृत भाषा फक्त ब्राह्मणांपुरती मर्यादित होती, ती इतरांना वाचता, लिहिता, बोलता येतच नव्हती, त्यामुळे संस्कृत भाषेमध्ये जेवढं काही ज्ञान होतं ते मर्यादित राहिलं, त्याच्यात वाढही झाली नाही, त्याचा विकासही झाला नाही आणि त्याची व्याप्ती, प्रसार होण्याची शक्यताच नव्हती. आज ते वाचताना त्यातले काही मुद्दे, त्यातले काही विचार ठीक आहे, ते टिकाऊ दिसतात, पण ज्यांनी सार्वजनिकतेचाच विचार केला नाही, ज्यांनी समाज हिताचाच विचार केला नाही, त्यांना विचारवंत कसं म्हणायचं? इंटेलेक्च्युअलच्या आधी जो पब्लिक शब्द जोडलेला आहे तो महत्वाचा आहे. म्हणून मी आधी म्हटलं की विद्वान कोणीही असू शकतो. या पुस्तकामधले सगळे संस्कृत पंडित हे विद्वान आहेतच, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण त्यांची विद्वत्ता समाज हितासाठी सार्वजनिक झाली का? ती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचली का? ती तेव्हाच्या शूद्रांपर्यंत, तेव्हाच्या अस्पृश्यांपर्यंत पोचली होती का? अब्राह्मणेतरांना ती माहीत होती का? अजिबात माहीत नव्हती. त्यामुळे आपण असं म्हटलं पाहिजे की विद्वान असू द्यात, विद्वत्ता असू द्या, तिचा उपयोग जर समाजासाठी, समाज हितासाठी होत नसेल तर मग ती व्यर्थ आहे. अजून एक आत्ताचे राज्यकर्ते मुद्दा मांडतात, तुमची विद्वत्ता अथवा तुमचं ज्ञान राष्ट्रहितासाठी उपयोगी पडत असेल तरच त्याला मान्यता. आता गंमत अशी आहे की राष्ट्रवाद हा विचारच मुळी वाद उत्पन्न करणार आहे. खुद्द रवींद्रनाथ टागोर यांनी नॅशनलिझम नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादाचा प्रखर विरोध केलेला आहे. ते म्हणायचे की राष्ट्रवाद या विचारसरणीनं अनेक देशांमध्ये खूप काही उत्मात केलेला आहे, असंख्य लोक मारून टाकलेले आहेत. त्यामुळे मानवतावाद मोठा की राष्ट्रवाद मोठा, राष्ट्र मोठं की विश्व मोठं, मानव मोठा की एखादं राष्ट्रच मोठं आहे असं मानणारा माणूस मोठा? आणि म्हणून टागोरांपासून आपल्याला असे असंख्य विचारक सापडतात ज्यांनी राष्ट्रवाद अव्हेरला, फेटाळून लावला. अहो, हिटलरच्या पक्षाचं नावच नॅशनलिस्ट सोशलिस्ट असं होतं, म्हणजे तो राष्ट्रवादी समाजवादी होता. समाजवाद त्यानं सोव्हिएत युनियन कडून घेतला, पण तो समाजवाद नव्हताच, तो राष्ट्रवादी समाजवाद होता. आणि त्यानं काय भयंकर हानी केली ते आपल्याला माहितीच आहे. म्हणून आजचे राज्यकर्ते एक निकष लावतात की तुम्ही राष्ट्रवादी असाल तरच तुमची विद्वत्ता उपयोगी. तुम्ही कितीही मोठे कलावंत असा, विचारवंत असा, साहित्यिक असा, संगीतकार असा की शास्त्रज्ञ असा, तुमचा प्रत्येक विचार राष्ट्राच्या चरणी रुजू झाला पाहिजे, राष्ट्रहितासाठीच तो वापरला गेला पाहिजे.
आता असा निकष किंवा असं बंधन विचारांना लावता येतं का? ते लावणं अजिबातच मंजूर नाही, कारण मानवतावाद हा सर्व विचारवंतांच्या विचारसरणीच्या पायाशी असला पाहिजे. मी विचार करतो तो फक्त माझ्या जातीचा करेन का, माझ्या धर्माचा, माझ्या देशाचाच करेन का? नाही. माझा विचार इतका व्यापक, सखोल आणि विशाल असला पाहिजे की त्याच्यामध्ये अवघी मानव श्रेणी समाविष्ट झाली पाहिजे. म्हणून विचारवंताला सार्वजनिकतेबरोबरच अवघ्या मानवतेचं सुद्धा एक कोंदण असतं. तो त्याच बाबतीमध्ये विचार करू शकतो. म्हणून जे जे मगाशी मी उदाहरण दिलं, जे व्याख्याते धंदेवाईक असतात ते फक्त एकच विषय आणि त्यांना जी काही पटणारी किंवा त्यांना आवडलेली मतं असतात तीच ते सांगत राहतात आणि मग आपला एक मतदारसंघ तयार करतात, एक कॉन्स्टिट्युएन्सी तयार करतात आणि ती कॉन्स्टिट्युएन्सी मग त्या त्या तथाकथित विचारवंताला डोक्यावर चढवून मग त्याला जेवढं देता येईल तेवढं देऊन टाकतात. पारितोषिक, सन्मान, विधान परिषदेतली जागा, राज्यसभेतली जागा, पद्मश्री, पद्मभूषण इत्यादी इत्यादी. आता इथे एक द्वैत मला मांडायचं आहे. जो पब्लिक इंटेलेक्च्युअल आहे तो सरकारच्या अंकित नसतो. उघड आहे की मला पब्लिकची जर बाजू घ्यायची असेल तर मला सरकारची बाजू घेता येणार नाही, कारण हुकुमशाही असो की लोकशाही, अन्याय अत्याचार हे शासकीय यंत्रणेमार्फत किंवा अन्य दमन यंत्रणेमार्फत गरिबातल्या गरिबावर, शोषितांवर होतच असतात. त्यामुळे मी पब्लिकची, गरिबांची, उपेक्षितांची, वंचितांची बाजू घेणारा असेल तर मी सरकारच्या बाजूचा नसेन. इतकंच काय, मला सरकारचे पुरस्कार, सरकारचे मान सन्मान, सरकारच्या समित्या या गोष्टीमध्ये मुळीच रस नसला पाहिजे. तरच तुम्ही पब्लिक इंटेलेक्च्युअल गणले जाल. याचा अर्थ पब्लिक व्हर्सेस स्टेट असं द्वैत असतं असं मी मानत नाही, कारण त्या पब्लिकनंच ते स्टेट निवडून दिलेलं असतं. त्या पब्लिकला जो राजकीय पक्ष आवडलेला असतो तो पक्ष ते स्टेट चालवत असतो आणि जे स्टेट असतं ते असं सांगत असतं की आम्ही लोकहितासाठी म्हणजे पब्लिकच्या वेलफेअरसाठी आम्ही राज्य करतोय. पण ह्या तशा सांगीवांगीच्या गोष्टी झाल्या. प्रत्यक्षामध्ये भ्रष्टाचार, काळा बाजार, पिळवणूक, शोषण, फसवणूक, गुन्हेगारी अशा कैक गोष्टी असतात ज्याच्यामुळं सामान्य माणूस, गरीब माणूस, शोषित, वंचित हे भरडले जात असतात. स्त्रियांचंच उदाहरण घ्या. स्त्रियांसाठी एवढे तरी कायदे आणि अधिकार तयार केलेले आहेत. घटनेमध्ये बदल, सुधारणा केलेल्या आहेत. 33% आणि 50% त्यांना आरक्षण दिलेलं आहे. पण तरी पण किती स्त्रियांना प्रतिनिधित्वाच्या जागा मिळतात, प्रतिनिधित्व करायची संधी मिळते. मिळाली तरी त्यांचा चुलता, सासरा, नवरा, दीर, पुतण्या, भाचा, भाऊ हेच त्यांच्या नावानं सत्ता चालवत राहतात. त्याच्यामुळे नावाला अधिकार आहे, जबाबदारी आहे, पण वंचना आहे, उपेक्षा आहे. अशांची जर बाजू घ्यायची असेल तर मग ज्यानं ही वंचना आणि उपेक्षा केली त्यांच्या विरोधात उभं राहावं लागेल, त्यांच्या विरोधात बोलावं लागेल. म्हणून पब्लिक इंटेलेक्च्युअल हा सरकार मान्य नसला पाहिजे. तो सरकारच्या जवळही फिरकता कामा नये. म्हणजेच 6वा निकष असा की तो
पब्लिकच्या बाजूने पक्षपाती असावा, पण सरकारच्या बाबतीत तो उदासीन असावा. आताचं सरकार तर अनेक पद्धतीनं म्हणजे दुहेरी तिहारी पद्धतीनं जुलमी आहे. ते हिंदू बहुल वादाचा प्रचार करणार आहे, म्हणजे मेजॉरिटेरियन आहे. हिंदूंचा देश आहे तेव्हा हिंदूंचंच राज्य असलं पाहिजे, ह्याचा अर्थ मुसलमान, ज्यू, ख्रिस्ती, शीख, जैन, बौद्ध यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळणार, असं त्यांचं तत्वज्ञान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक पुरुष वर्चस्ववादाचा जिता जागता समर्थक आहे. याचा अर्थ स्त्रियांना त्याच्यात प्रवेश नाही. स्त्रियांसाठी वेगळी संघटना काढलेली आहे. त्यांच्या कोणत्याच विचारात अथवा तत्वज्ञानामध्ये स्त्रियांचा उल्लेखही नसतो. त्याच्यामुळे त्यांच्या लेखी स्त्री हे दुय्यम नागरिक. अशांची जर बाजू घ्यायची असेल, म्हणजे स्त्रियांची, आदिवासींची, दलितांची, उपेक्षितांची, तर मग त्या सरकारचा वरदहस्त आपल्या डोक्यावर असावा अशी इच्छा धरून कसं चालेल. म्हणून पब्लिक इंटेलेक्च्युअल किंवा जो कोणी लोकविचारवंत आपण म्हणतो, तो लोकविचारवंत हा आवर्जून सरकारच्या बाबतीत उदासीन पण लोकांच्या बाबतीत पक्षपाती असलाच पाहिजे. अन्याय फक्त सरकारच करत नाही, भांडवलदारही करतात. आणि सरकार, भांडवलदार यांच्या संगनमतानं शिल्लक राहिलेली जी सरंजामशाही आहे, जी भटशाही आहे, जी जातशाही आहे, ती पण अन्याय करत असते. त्याही विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे, हे पब्लिक इंटेलेक्च्युअलला वाटलं पाहिजे. म्हणून जो लोकविचारक आहे, जो लोकविचारवंत आहे, त्याच्या समोर अतिशय स्पष्ट दिशा असली पाहिजे. एकीकडे सरकारच्या समितीवर सदस्य म्हणून बसायचं आणि दुसरीकडे गोरगरिबांचा, दीनदुबळ्यांचा कैवार घ्यायचा, असं चालणार नाही. कारण सरकारचं प्रत्येक काम सरकारच्या बचावासाठीच असतं. कोणतंही सरकार आमच्या विरुद्ध बोला असं म्हणून कोणाला पुरस्कार देत नसतं, किंवा सरकार आता आमच्यावर टीका करायला हरकत नाही, हे घ्या त्याच्याबद्दल तुमचा पगार, असं म्हणत नसतं. त्या संस्थेपासून बाजूला झाल्याशिवाय स्वतंत्र विचार करता येत नसतो. म्हणून पब्लिक इंटेलेक्च्युअल हा कोणत्याही सरकारी पक्षाशी, सरकारी संस्थेशी आणि सरकार या संस्थेशी संबंध न ठेवणारा असला पाहिजे. आता ह्याच्यात दुसरी विसंगती अशी की मग सरकार या नात्यानं, नागरिक या नात्यानं संबंध येतोच की नाही, तर येतोच. पण तिथे सुद्धा आपण एक इंटेलेक्च्युअल या नात्यानं जे अडथळे येत आहेत ते अडथळे दूर कसे होतील त्यासाठी उपाय, उपचार आणि उपक्रम सुचवायला हवेत. वेळ प्रसंगी त्या प्रत्यक्ष कृतीमध्ये सामील झालं पाहिजे. मी 2 विद्यापीठांमध्ये काम केलंय, पुण्यातल्या आणि औरंगाबादेतल्या. अनेक प्राध्यापक लोकांचा कैवार घेतात, लोकांची बाजू म्हणतात, पण तेच प्रश्न जर लोक लढवू लागले तर त्याच्यात उतरत नाही, भाग घेत नाही. ठीक आहे, वेळ नसेल, आजारी असतील, अन्य काही कामं असतील, त्याच्यामुळे प्रत्येक कार्यक्रमामध्ये, मोर्चामध्ये, सत्याग्रहामध्ये हजेरी लावलीच पाहिजे असा आग्रह नाही. समाजाचा तो आग्रह असतो की तुम्ही फक्त मनोऱ्यात, उंच मनोऱ्यात बसून आम्हाला 4 गोष्टी शहाणपणाच्या शिकवताय, पण जरा प्रत्यक्ष तुरुंगाची हवा खाऊन बघा की, प्रत्यक्ष पोलिसांचा लाठीमार कसा असतो तो जरा खाऊन बघा की. असं असतं. समाजाची ती एक मागणी असते आणि ती जर मागणी पूर्ण झाली तरच समाज मान्यता देतो, हे पण खरं आहे. याचा अर्थ प्रत्येकालाच ते जमलं पाहिजे असं नाही. म्हणून शास्त्रज्ञांनी कितीही मोठा शोध लावला तरी तो शोध त्याच्या शरीरावरच
त्यानं प्रयोग करून सिद्ध केला पाहिजे अशी अट नाही. म्हणजे दारू पिणं चुकीचं आहेच, पण त्यासाठी मी दारू प्यायलाच पाहिजे असं काही करणं गरजेचं नसतं. त्याच्यामुळे पब्लिक इंटेलेक्च्युअलला एक जबाबदारी अशी येऊन पडते की मग तुम्ही फक्त 4 गोष्टी शहाणपणाच्या आम्हाला सांगताय, जरा प्रत्यक्ष उतरून बघा की. तर ह्याच्यामध्ये आपण 50-50 चान्सेस द्यायला पाहिजेत. जो विचार उत्कृष्ट करतो तो कृती उत्कृष्ट करेलच याची शाश्वती नसते. क्रिकेटमध्येच बघा, जो उत्कृष्ट क्रिकेट खेळलेला आहे तो उत्कृष्ट मार्गदर्शक होईलच किंवा उत्कृष्ट प्रशिक्षक होईलच याची खात्री नाही. म्हणून सचिन तेंडुलकरांचे जे प्रशिक्षक होते ते काही फार मोठे क्रिकेटपटू होते, पण त्यांना क्रिकेटमधल्या तांत्रिक गोष्टी, युक्त्या, शास्त्र, अनुभव, दृष्टी, निरीक्षण अशा खूप गोष्टी त्यांच्यापाशी होत्या, म्हणून त्यांनी सचिन तेंडुलकरची घडण केली. असंच इंटेलेक्च्युअलच्या बाबतीमध्ये असतं की इंटेलेक्च्युअलला अनेक गोष्टींचा अभ्यास, संशोधन, चिंतन करता करता वेळ पुरत नसतो. त्यामुळे त्याला आपल्या वेळेचा सदुपयोग कुठे करावं हे माहीत असल्यामुळे प्रत्यक्ष कृतीत तो सहभागी होईलच सांगता येत नाही. आपल्याकडे गांधीजी, सुभाष बाबू, अगदी नाव घ्यायचं झालं तरी सावरकर, नेहरू, वल्लभभाई, राजेंद्र प्रसाद असे कितीतरी विद्वान होऊन गेले आणि त्यांनी प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीमध्ये भागही घेतला. पण ही उदाहरणं काही प्रत्येक विचारवंताला पाळावीच लागतात असं समजायचं कारण नाही. आणि म्हणूनच अशी मागणी करणं सुद्धा विचारवंताला एक प्रकारचं बंधनात अडकवण्यासारखं आहे. विचारवंताला पूर्ण मोकळीक दिली पाहिजे की तू विचारवंत म्हणूनच जग, विचारवंत म्हणूनच सार्वजनिक हिताची कामं कर, पण म्हणून तू सार्वजनिक क्षेत्रामध्ये लुडबुड केलीच पाहिजेस. मोर्चात, सत्याग्रहामध्ये, धरण्यात, रास्ता रोकोमध्ये उतरलंच पाहिजे असा आग्रह नाही. तू आलास तर आनंदच आहे, तू सहभागी झालास तर आम्हाला मोठाच आनंद होईल, पण तू आलाच पाहिजेस आग्रह नाही. आणि माझं म्हणणं असं आहे की आत्ताचा जो राज्यकर्ता पक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा, तो जाणीवपूर्वक असा भेद उत्पन्न करतो आहोत. म्हणजे तो काय करतो तर हे नुसते बडबडे लोक आहेत, हे नुसते सांगकामे लोक आहेत, हे काहीच करत नाहीत, हे आराम खुर्ची उभवणारे लोक आहेत, हे आर्म चेअर इंटेलेक्च्युअल्स आहेत असं म्हणून तो निंदा करतो आणि संभावना करतो. आता या निंदेमागचं राजकारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की तो त्या व्यक्तीची संभावना करतोय, त्या व्यक्तीची निंदा आणि अवहेलना करतोय, पण त्याही पेक्षा तो विचार प्रक्रियेची आणि ज्या सार्वजनिक हिताचं व्रत त्या विचारवंतानं घेतलंय त्याची तो निंदा करतोय. कारण आत्ताचा राज्यकर्ता पक्ष असा पब्लिक इंटेलेक्च्युअल मानतच नाही. तो वर्णाश्रम धर्मावर विश्वास ठेवणारा असल्यामुळे, तो जाती व्यवस्थेवर विश्वास ठेवणारा असल्यामुळे त्याला फक्त ब्राह्मण किंवा ब्राह्मणांच्या जवळचे किंवा ब्राह्मणांप्रमाणे विचार करणारेच जे कोणी असतील तेवढेच विचारवंत वाटतात. बाकीच्यांनी विचार करण्याची अथवा विचारवंत बनण्याची खटपट करू नये असं त्याचं मत आहे. आणि म्हणून जे बहुजन समाजातून, जे तळच्या समाजातून विचारवंत किंवा पब्लिक इंटेलेक्च्युअल या पदाला पोचले त्या सर्वांची निंदा, हेटाळणी, अवहेलना, उपेक्षा हा पक्ष करत सुटलेला आहे. त्याचं अत्यंत ठळक उदाहरण म्हणजे अगदी महिन्या 15 दिवसांना देशातले विचारवंत, देशातले साहित्यिक, देशातले शास्त्रज्ञ, निवृत्त नोकरशहा किंवा निवृत्त न्यायाधीश या सरकारच्या एखाद्या निर्णयाला
प्रतिवाद करणारं पत्रक काढत असतात, ते सार्वजनिक करत असतात, त्या पत्रकारावर त्यांच्या सह्या असतात. पण एवढ्या या विद्वान, विचारक, विचारवंत, अनुभवी अशा व्यक्तींच्या पत्रकाला आत्ताच सरकार काडीचीही किंमत देत नाही. त्यांनी केलेल्या सूचना, त्यांनी मांडलेले विचार अथवा त्यांनी सुचवलेले उपाय ते पूर्णपणे धुडकावून लावत राहतं. अगदी कोविडच्या निमित्तानं ज्या ज्या शास्त्रज्ञांनी, डॉक्टरांनी, संशोधकांनी सूचना केल्या होत्या त्या नरेंद्र मोदींनी पाळल्या नसल्यामुळेच कोविडचा भला मोठा उद्रेक 2 महिन्यांपूर्वी भारतभर झाला. म्हणजे आम्हालाच सगळं समजतं, कारण आम्ही राज्यकर्ते आहोत, कारण आम्ही निवडून आलेलो आहोत, आम्ही बहुमतात आहोत. सबब हे बहुमत म्हणजे सर्वज्ञता असा मोठा भ्रम हे आताच सरकार पसरवतंय. त्या पलीकडे जे कोणी असतील ते आमचे विरोधक आहेत. आयदर यू आर विथ अस और यू आर अगेन्स्ट अस, असं दुरंगी चित्र हे आताचे राज्यकर्ते मांडतायत. गेल्या 7 वर्षांपासून त्यांनी अशीच एक विचारधारा रुजवायचा प्रयत्न केला आहे. कोणती? तुम्ही आमच्याबरोबर असाल आणि नसाल तर विरोधात. म्हणून एकतर आमच्याबरोबर या किंवा आमच्याबरोबर नसाल तर तुम्ही आमचे विरोधक. आणि म्हणून साहित्यिकांनी पुरस्कार वापसी केलेली असो, शास्त्रज्ञांनी खडे बोल सुनावलेले असोत, वकिलांनी अथवा डॉक्टरांनी अथवा पत्रकारांनी काही परखड सुनावलेलं असो, त्यांना पूर्णपणे दुर्लक्षून त्यांची उपेक्षा करायची हे आताच्या सरकारचं धोरण आहे. म्हणून मला असं सांगायचंय की हा फक्त त्या व्यक्तींचीच उपेक्षा करण्याचा प्रयत्न नाही. शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, साहित्यिक, वकील, न्यायाधीश, नोकरशहा, प्राध्यापक, विचारवंत यांचीच उपेक्षा केली जात नाहीये. तर गौतम बुद्धापासून, जैनांपासून आपल्या देशामध्ये जी उदारमतवादी विशाल वृत्तीची विचारसरणी पसरलेली आहे आणि जी पाश्चात्य विचारवंतांच्या जोडीनं सखोल रुजलेली आहे लोकशाही प्रजासत्ताकाच्या रूपानं, तीच नाकारण्याचा हा प्रयत्न आहे. ती नाकारणं ह्याचा अर्थ आपलं संविधान नाकारणं आहे. कारण आपल्या संविधानामध्ये सर्व चांगल्या देशांच्या घटनांची मूल्य समाविष्ट केलेली आहेतच, पण प्राचीन वाङ्मयातून काही जैन परंपरा, काही बौद्ध परंपरा यांची सुद्धा मूल्य आपल्या संविधानामध्ये समाविष्ट केलेली आहेत. म्हणून आपला देश हा उदारमतवादी, विशाल वृत्तीचा, विशाल मनाचा, सर्वसमावेशक आहे. तो सेक्युलर पण राहिलेला आहे, तो रिलिजियस आहे, पण तो सेक्युलर सुद्धा आहे. तो आत्मकेंद्रीय आहे, तसा तो समाजवादी सुद्धा आहे. अशा परस्पर विसंगतींनी पण सहिष्णू असलेला, समंजस असलेला, समन्वय ठेवणारा आपला देश आणि आपली संस्कृती हा आत्ताचा राज्यकर्ता वर्ग मोडून टाकायला निघालेला आहे. आणि म्हणून त्या संविधानाच्याच परंपरांचे वाहक असलेले सर्व पब्लिक इंटेलेक्च्युअल आज अशा एका परिस्थितीत अडकले आहेत की त्यांचं सरकार ऐकत नाही, सरकारशी निगडीत ज्या ज्या संस्था असतील त्या ऐकत नाहीत, विद्यापीठांमध्ये त्यांचा आवाज दाबला जातो, शिक्षक म्हणून जिथे ते काम करतात त्या संस्थांमध्ये त्यांना शिक्षकी व्यतिरिक्त भलतीच कामं दिली जातात, शास्त्रज्ञांना अनुदान कमी दिलं जातं, संशोधकांना निधी कमी दिला जातो.
पत्रकारांना त्यांचे मालक इतके त्रास देतात की पत्रकारांना जे काही वास्तव आहे तेही मांडता येत नाही. साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांविरुद्ध ट्रोलिंग केलं जातं, त्यांना धमक्या दिल्या जातात. आणि जे विचारवंत आहेत थोडे नावापुरते, त्यांना बोलवूच नका असं वातावरण तयार केलेलं आहे. म्हणजे शेवटी देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये अनेक माझ्यासारखे प्राध्यापक म्हणा, कार्यकर्ते म्हणा, जे डाव्या विचारांशी जोडले गेलेले आहेत, त्यांना टेलिव्हिजनच्या चर्चा कार्यक्रमांमध्ये बोलवलंच जात नसे. आम्ही कोणीच फोन करून आम्हाला बोलवा असं म्हणत नव्हतो, पण तिथे असलेले आमचे मित्र, माझे विद्यार्थी सांगायचे की आम्हाला वरून आदेश आलेला आहे की ह्या लोकांना बोलावू नका, कारण हे सरकारचे विरोधक आहेत. आता सरकारचे विरोधक असलो तरी आम्ही पब्लिक इंटेलेक्च्युअल म्हणून लोकांची आणि लोकांच्या समस्यांची मांडणीच करणारे होतो ना. पण लोकशाहीतला डायलॉग, डिबेट आणि डिस्कशन हा जो पाया आहे तोच उखडून टाकायचा प्रयत्न यांनी केला. विचारवंत काय करत असतो किंवा पब्लिक इंटेलेक्च्युअल काय करत असतो? तो डिबेट, डिस्कशन आणि डायलॉग करत असतो. लोकांपर्यंत जाऊन काही समस्यांची उकल करत असतो, उपाय सुचवत असतो आणि बाजू सांगत असतो. असं हे वातावरण चिंताजनक आहे. महाराष्ट्रातली परिस्थिती हळूहळू मोकळी होते असं आपण म्हणूया, पण केंद्र सरकार काही विचारवंतांच्या बाबतीत, साहित्यिक, पत्रकार, शास्त्रज्ञ, संशोधक, लेखक यांच्या बाबतीत कठोर व्हायला लागलेलं आहे. म्हणून आपण आपला जो पब्लिक इंटेलेक्च्युअलचा जो वसा आहे आणि वारसा आहे, जांभेकर, लोकहितवादी, ज्योतिराव, आगरकर, विठ्ठलरामजी शिंदे, आंबेडकर, गांधीजी आणि त्यांच्या जवळचे जेवढे असतील तेवढे, त्या सर्वांचा वारसा आणि त्यांनी आपल्याला दिलेला वसा आपण पब्लिक इंटेलेक्च्युअल म्हणून सार्वजनिक हितासाठीच वापरला नाही तर आपल्यासारखे कृतज्ञ आपण बोलायला उठलो नाही, आपण जर अभिव्यक्त झालो नाही, विचारक म्हणून किंवा विचारवंत म्हणून किंवा एक सार्वजनिक समस्यांमध्ये रस असलेली व्यक्ती म्हणून, तर हा देश आणि हा समाज लयाला जाण्याची परिस्थिती उत्पन्न झाली आहे. कोविडमध्ये या मोदी सरकारला काही करता आलं नाही, त्याच्यामुळे त्याची लोकप्रियता घटली आहे. उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्यांमध्ये पंचायत इलेक्शन्समध्ये त्याला मोठा मार बसलेला आहे. याचा अर्थ सगळेच या पक्षाच्या विरोधात आहेत किंवा या विचारसरणीच्या विरोधात आहे असं नाही. हा विचार म्हणजे आत्ताच्या राज्यकर्त्यांचा विचार निसंशय संविधानातल्या मूल्यांच्या विरोधातलाच आहे आणि म्हणून तो पब्लिक इंटेलेक्च्युअल्सच्याच विरोधातला आहे. आपण पब्लिक इंटेलेक्च्युअल्स हे संविधानातल्या मूल्यांचीच पाठराखण करणारे आहोत. त्या संविधानिक मूल्यांचीच पायाभरणी करून हा देश बळकट करण्याच्या विचारांचे आहोत. म्हणून आज आपल्यासारख्या व्यावसायिकांचं, प्रोफेशनलचं महत्व अपार आहे. जर तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना किसनराव पाटील सरांची जर परंपरा लाभली असेल तर मला असं म्हणायचंय की ती परंपरा, तो वारसा आणि तो वसा तुम्ही सर्वांनी माझ्या सकट, मी तर माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे करतोच आहे, पण तुम्ही सर्वांनी ठामपणे आणि मुख्य म्हणजे निर्भयपणे तो जर पुढे चालवला तरच पाटील सरांसारख्या मोठ्या समीक्षकाचं, लोकप्रिय शिक्षकाचं स्मरण आपण कायम ठेवलं असं होईल. त्यासाठी तुम्हा सर्वांना माझ्या सदिच्छा. नमस्कार, धन्यवाद. सर,
अत्यंत संयमशील पद्धतीने आपण वर्तमान परिस्थितीत विचारवंतांची भूमिका, चिंता आणि चिंतन या विषयावर आपलं भाष्य जे आहे ते अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने परत एकदा आपले धन्यवाद व्यक्त करतो. फोन केल्यानंतर सरांनी फोन उचलला आणि सांगितलं की सत्यजित, निश्चित मी येईल, आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये सरांनी होकार दिला ऑनलाईन व्याख्यानाला. मी जेव्हा पहिला फोन केला होता तेव्हा सरांचे मनपूर्वक आभार. विद्यापीठाच्या विविध कामांमध्ये सरांसोबत काम करता आलं आणि खूप चांगलं मार्गदर्शन त्या काळामध्ये मिळालं. सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण असं व्याख्यान आजच्या विषयावर दिलेलं आहे. वर्तमान परिस्थितीत विचारवंतांची भूमिका, चिंता आणि चिंतन, अत्यंत अभ्यासपूर्ण भाषा आपण सर्वांनी ऐकलं आहे. यानंतर सरळ मी आभाराकडे वळतो आणि या आजच्या ऑनलाईन व्याख्यानाच्या आभारासाठी आपल्या खांद्यातील साहित्यिक डॉक्टर अशोक कौतिक कोळी सर यांना विनंती करतो की ते या कार्यक्रमाचे आभार मानावे. डॉक्टर अशोक कौतिक कोळी. आताच आदरणीय जयदेव डोळे सर यांचं समर्पक असं व्याख्यान आपण ऐकलं आणि सरांनी विचारवंत कसा ओळखावा आणि आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये विचारवंताची भूमिका कशी असावी याविषयीचं अत्यंत संयत, परखड आणि सकारात्मक असं विश्लेषण केलेलं आहे. आणि डॉक्टर किसन पाटील यांची जी ज्ञान परंपरा आहे त्या ज्ञान परंपरेला प्रेरित करण्याचं काम जयदेव डोळे सरांनी या निमित्ताने केलेलं आहे. त्यामुळे ही आजचा जो संयोग सत्यजित साळवे तुम्ही घडवून आणला तो एकदम साजेसा, संयुक्तिक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी जयदेव डोळे सरांनी वेळ दिला आणि वर्तमान परिस्थितीत विचारवंतांची भूमिका, चिंतन आणि चर्चा या विषयावर अगदी सखोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव शाखेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या जळगाव महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव शाखेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शिरीष पाटील अण्णा यांनी सुद्धा आपली एक प्रेरक अशी भूमिका निभावली आणि अध्यक्ष म्हणून ते उपस्थित राहिले. त्याबद्दल डॉक्टर शिरीष पाटील यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉक्टर वले सर यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविकातून यथोचित अशी भूमिका मांडून प्रास्ताविक केले. त्याबद्दल डॉक्टर वले, वासुदेव वले यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. तसेच सत्यजित साळवे यांनी या सगळ्या आयोजनाचा भाग आणि सूत्रसंचालनाचा भाग व्यवस्थितपणे सांभाळला. त्यामुळे डॉक्टर सत्यजित साळवे यांचे आभार व्यक्त करतो. आणि या सगळ्या कार्यक्रमाचा तांत्रिक बाजू प्राध्यापक डॉक्टर संदीप माळी यांनी सांभाळली. त्याबद्दल संदीप माळी यांचे सुद्धा वैयक्तिक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, त्या अगोदर एक महत्वाचा उल्लेख राहून गेला की प्राचार्य डॉक्टर किसन पाटील वाङ्मय पुरस्कार आज घोषित झालेले आहेत आणि त्यासाठी सरांची ज्ञान परंपरा, त्या परंपरेतील विद्यार्थी यांनी जो सहयोग दिला त्याबद्दल त्या सर्व ज्ञान परंपरेतील विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच दोन्ही पुरस्कारार्थीचे मनोहर सोनवणे, ब्रँड फॅक्टरी या पुस्तकाचे लेखक, आणि युवराज पवार, शिकार या कथासंग्रहाचे लेखक, या दोघांचे सुद्धा अभिनंदन करून त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास अनुमती दिली. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी डॉक्टर किसन पाटील सर यांचे कौटुंबीय, त्यांचे निकटवर्तीय, तसेच त्यांच्यावर प्रेम करणारे विद्यार्थी, संशोधक सर्वांचेच आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.